नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं MS10 माझे स्वामी या चॅनलवर. तर प्रत्येकाच्या घरी देवघर हे असतंच, पण देवघर कसं प्रसन्न ठेवावं, देवघर कसं असावं आणि मी केलेली गुरुवारची जी काही पूजा आहे हे मी आज तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. तर चला मग व्हिडिओला करूया सुरुवात. आता घर म्हटलं की त्यामध्ये देवघर हे येतच. प्रत्येकाच्या घरी देवघर हे असतंच. मग ते छोट्या पाटावरती मांडलेलं देवघर असो की मंदिरामध्ये ठेवलेले देव असो, देवघर हे प्रत्येक घरामध्ये असतंच. देव हे देवारा बघून प्रसन्न होत नाही, तर करणारी जी व्यक्ती सेवा, त्याचा मनातला भाव, पूजा, निर्मळ मनाने केलेली सेवा हे बघून प्रसन्न होतात. त्यामुळे किती मोठं देवघर घेतलंय यापेक्षा आपण सेवा किती मनाने करतोय हे खूप महत्वाचं आहे. देवघर प्रसन्न ठेवण्यासाठी मी काय करते हे मी तुम्हाला सांगते. तर देवघर प्रसन्न ठेवण्यासाठी जी काही मी फुले स्वामींना अर्पण केलेली असतात, तर दुसऱ्या दिवशी ती फुले जरी ताजी असली तरी मी ती फुले सगळी काढून निर्माल्यात टाकते. त्यानंतर अगरबत्ती, धूप यांची जी काही विभूती पडलेली असते, आपण किती जरी अगरबत्ती धूपसाठी प्लेट वापरली तर थोडी का होईना विभूती ही खाली पडते. तर ती विभूती पूर्णपणे स्वच्छ करून घ्यायची. विभूती वगैरे पुसण्यासाठी स्वच्छ वेगळा कापड आपण बाजूला ठेवायचा. आता आपण स्वामींची आरती करतो, कापूर आरती, दिवा लावतो, धूप लावतो, तर थोडीफार काजळी ही निर्माण होते आणि संपूर्ण देवघर जे आहे तर ते काळवंट. तर त्यासाठी स्वच्छ एरियल वगैरे किंवा एखादं लिक्विड घेऊन स्वच्छ देवघर पाण्याने पुसून घ्यायचं. तर हे तुम्ही प्रत्येक 8 दिवसांनी किंवा 15 दिवसांनी करायचं, म्हणजे देवघर कसं स्वच्छ दिसतं. आता देवघरामध्ये आपण ज्या ठिकाणी जातो तेथून काहीतरी वस्तू आणतो किंवा मूर्ती आणतो, एखादा फोटो आणतो, काही ना काहीतरी आपण आणतो, एखाद्यांना सवय असते आणि आपण ते देवघरामध्ये ठेवतो. तर असं करू नका. आपल्या देवघरामध्ये ज्या देवतांची आवश्यकता आहे, म्हणजेच की आपले सर्वात प्रथम गणपती बाप्पा, बाळकृष्ण, आपले इष्ट देवता, अन्नपूर्णा माता आणि महादेवाची पिंड, घंटा, श्रीयंत्र, तुमची जर इच्छा असेल तर तुम्ही श्रीयंत्र देखील स्थापन करू शकता आणि मंगल कलश, हे एवढेच आपण देवघरामध्ये ठेवावे. खूप साऱ्या मूर्त्या गोळा करून आपण देवघर असं सुटसुटीत मग ते देवघर दिसत नाही. त्यामुळे मोजक्यात ज्या काही मूर्त्या आहेत त्या देवघरामध्ये स्थापन कराव्या. मूर्ती फक्त स्थापन केली की झालं असं नाही. रोजच्या रोज आपल्याकडून त्यांची सेवा झाली पाहिजे. तुम्हाला सेवा करायची असेल तरच त्या मूर्ती तुम्ही देवघरामध्ये स्थापन करा. नाहीतर महत्वाच्या ज्या मूर्ती आहे, म्हणजे जसं की मी तुम्हाला आता सांगितलं की गणपती बाप्पा, बाळकृष्ण, मंगल कलश, अन्नपूर्णा माता, महादेवाची पिंड आणि तुमचे इष्ट देवता, या एवढ्यांची स्थापना तुम्ही मंदिरामध्ये करावी. मंदिर हे 3 पायऱ्यांचं असावं किंवा 5 पायऱ्यांचं देखील मंदिर तुम्ही घेऊ शकता. मंदिर हे लाकडाचं असावं, त्यातल्या त्यात सागवान लाकडाचं हे सर्वश्रेष्ठ मंदिर मानलं जातं. आता काही ठिकाणी काय असतं ना, देवघरामध्ये पितरांचे टाक देखील पूजले जातात. जर तुमच्या पूर्व परंपरेप्रमाणे जर तुम्ही टाक पूजेमध्ये ठेवू शकत असाल पितरांचे तर ठेवू शकता. पण कुलदेवतेचं टाक हे खूप महत्वाचं आहे. कुलदेवतेचं टाक हे आपल्या देवघरामध्ये असलंच पाहिजे. आपल्या कुलदेवतेची सेवा आपल्या घरामध्ये रोज झाली पाहिजे. त्यानंतर आपल्या इष्टदेवतेची सेवा केली पाहिजे. आता आमच्या पूर्व परंपरेप्रमाणे देवघरामध्ये आम्ही कुलदेवतेचे टाक स्थापन करत नाही, तर त्याचं वेगळं एक मंदिर आहे आमच्याकडे, तिथे जाऊन आम्ही तिची सेवा करतो. त्यामुळे माझ्या देवघरामध्ये कुलदेवतेचे टाक नाहीत. पण आपल्या दिंडोरी प्रणित केंद्रामध्ये जशा पद्धतीने देवघर असावं त्याच पद्धतीने मी तुम्हाला सांगते आहे की कुलदेवतेचं टाक हे आपल्या घरामध्ये असावं. जेव्हा आपण देवघरामध्ये मूर्ती स्थापन करतो तर ती मूर्ती आपल्या अंगठ्या एवढी असायला हवी असे म्हटले जाते. तर आपल्या अंगठ्या एवढ्या उंचीचीच मूर्ती आपल्या देवघरामध्ये स्थापन करावी. आता तुम्ही माझ्या मंदिरामध्ये बघत आहात की सगळ्या मूर्ती छोट्या आहेत, पण स्वामींची एक मूर्ती मोठी आहे. आता जे काही घडतं स्वामींच्या इच्छेनेच घडतं. तर मी असंच समजून स्वामींची मोठी मूर्ती माझ्या मनाला अगदी प्रसन्न करून गेली, मनामध्ये माझ्या भरली ती मूर्ती आणि मी ती मूर्ती घरामध्ये आणली. तर ही एक स्वामींची मोठी मूर्ती माझ्याकडे आहे. पण मोठी मूर्ती जेव्हा आपण घेतो ना, तर तशा पद्धतीने तिची सेवा पण झाली पाहिजे घरामध्ये. रोज आरती झाली पाहिजे, रोज नैवेद्य झाला पाहिजे, अभिषेक केला पाहिजे. तर अशी जर सेवा तुमच्याकडे घडत असेल तुमच्याकडे, तर तुम्ही नक्कीच अशी मूर्ती स्थापन करू शकता. आणि जर नाहीच तेवढी सेवा जमत असेल तर तुम्ही अंगठ्या एवढीच मूर्ती घरामध्ये स्थापन करा. प्रत्येक देवताची एक, जास्तीत जास्त 2 अशा मूर्ती असायला पाहिजे, किंबहुना एकच मूर्ती आपल्या देवघरामध्ये असली पाहिजे. बाकी जर मूर्ती आपल्या घरामध्ये असतील, तुम्हाला त्या विसर्जित केल्या पाहिजे योग्य रीतीने. मूर्ती विसर्जित करत असताना दही भात सोबत मूर्ती विसर्जित करावी. कधीही जर तुम्ही मूर्ती घरामध्ये आणला तर त्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा करूनच त्या मूर्तीला आपल्या देवघरामध्ये स्थापन करावी. आता कोणी कोणी आर्थिक अडचणीसाठी महालक्ष्मीची घरामध्ये स्थापना करतात, तर त्यासाठी श्रीयंत्र हे खूप चांगला पर्याय आहे.
श्रीयंत्र हे माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचा निवासस्थान आहे. त्यामुळे श्रीयंत्राची सेवा आपल्या घरामध्ये झाली तर आर्थिक अडचणी ज्या आहेत तर त्या बऱ्यापैकी कमी होतात. त्यामुळे जर तुम्हाला घरामध्ये श्रीयंत्र स्थापन करायचं असेल तर तुम्ही नक्की स्थापन करू शकता. पण जर तुमच्याकडून ते देवांची सेवा होणार असेल तरच त्या मूर्ती किंवा यंत्र तुम्ही स्थापन करा. जी माळ आपण सेवेमध्ये वापरतो, पूजेसाठी मंत्र जापसाठी वापरतो, तर ती तुटलेली नसावी. माळ ही अखंड असावी. एखादा मणी त्यामध्ये कमी असतो किंवा एखादा मणी वगैरे तुटलेला असतो, तर अशी माळ तुम्ही मंत्र जपासाठी वापरू नका. नवीन माळ आणा. आणि जर माळ आणली तर तिची सुद्धा यथाशक्ती म्हणजे षोडशोपचारे तुम्ही पूजा करा. त्या माळ जपेची त्या माळेला सिद्ध करण्यासाठी देखील काही विधी असतात. तर तशा पद्धतीने तिची पूजा करून मग ती माळ आपल्याला मंत्र जपासाठी योग्य असते. आता आपण प्रत्येक तीर्थक्षेत्राला जातो, तिथे छोटे फोटो वगैरे आपण आणतो, तर तसे तुम्ही अजिबात आणू नका. आणायचं असेल तर तुम्ही मूर्तीच आणा. म्हणजे त्या मूर्तीची तुम्हाला षोडशोपचारे पूजा करता येईल. मूर्ती घेताना पंचधातूची किंवा पितळेची घ्यावी. प्लास्टिकच्या किंवा पोकळ ज्या मूर्ती असतात, भरीव नसतात, तशा मूर्ती अजिबात घेऊ नका. पंचधातू किंवा पितळेची भरीव मूर्ती तुम्ही देवघरामध्ये स्थापन करा. देवघर हे घराच्या ईशान्य कोपऱ्याला असावं. आता तुमच्या घरामध्ये जो ईशान्य कोपरा आहे तर ती एक महत्वाची जागा आहे आपल्या देवघरासाठी. जर ईशान्य कोपऱ्यामध्ये तुम्हाला जागा नसेल देवघरासाठी तर पूर्व दिशेला तुम्ही देवघर ठेवू शकता. पण ईशान्य कोपऱ्यामध्ये जर तुम्ही देवघर स्थापन केलं तर त्याचे जास्त फायदे तुम्हाला दिसून येतील. पूजेला जेव्हा आपण बसतो तेव्हा आपलं तोंड हे पूर्वाभिमुख झालं पाहिजे. पूर्व दिशेला आपलं तोंड झालं पाहिजे. अशा पद्धतीने पूजेसाठी बसायचं. घरामध्ये अंगणामध्ये तुळस असणं हे देखील खूप शुभ आहे. तर तुमच्या घरामध्ये अंगणामध्ये तुळस नसेल तर नक्की तुळस लावा. तुळस ही सहज येते. तुळस बिया जर तुम्ही मातीमध्ये रोवल्या तर सहज तुळस येते. तर तुळशीची देखील रोज आपल्या घरामध्ये पूजा झाली पाहिजे. आता जे काही आपले ग्रंथ आहेत, पोथी आहेत, जे आपण वाचन करतो, त्याचे पारायण करतो, तर त्या देखील व्यवस्थित आपण ठेवल्या पाहिजे. पोथी ज्या आहेत, गुरुचरित्र, श्रीपाद श्री वल्लभ जे आहे, हे जे मोठे चरित्र जे आहेत ना ग्रंथ, तर ते एका कापडामध्ये बांधून व्यवस्थित तुम्हाला चांगल्या ठिकाणी ठेवायचं आहे. जर देवघरामध्ये तुम्हाला आता ह्या देवघरामध्ये जसं ड्रॉवर आहे खाली तशा पद्धतीने असेल तर तुम्ही त्यामध्ये ठेवू शकता. पण आपलं कधी म्हणजे येता जाता हात लागू नये ग्रंथाला, अशा पद्धतीने तुम्ही तो ग्रंथ ठेवायचा आहे. आणि देवघरामध्ये असा जर स्पेस असेल तर तिथे देखील तुम्ही ठेवू शकता. मूळ जे ग्रंथ आहेत तर ते एका कापडामध्ये बांधून आपल्याला ठेवायचे आहेत. रोजच्या वाचनाचे ज्या काही पोथी जे ग्रंथ आहेत तर ते आपल्या हाताला लागतील, सहज आपण घेऊ शकू, अशा पद्धतीने तुम्ही ते समोर ठेवा. बघा, पूजा करतो आपण तर मनामधला भाव पण चांगला पाहिजे. फक्त आपण वाचनासाठी बसलोय, परत इतरत्र कुठे पण आपण ती पोथी ठेवलेली आहे, तो ग्रंथ कुठेही ठेवून दिलेला आहे, तर असं करू नका. खूप पवित्र असे ते ग्रंथ आहेत. फक्त ग्रंथ जरी आपल्या घरामध्ये ठेवला तरी त्याच्या सकारात्मक लहरी आपल्या घरामध्ये राहतात. तर त्यामुळे ग्रंथ देखील व्यवस्थित ठेवणे हे खूप महत्वाचं आहे. तर सगळ्या आपल्या देवघरातल्या ज्या वस्तू आहेत तर त्या व्यवस्थित ऑर्गनाईज करून ठेवा. म्हणजे तुम्हाला कोणतीही वस्तू शोधायला लागणार नाही. आणि देवघरामध्ये थोडे थोडे दिवसानंतर आपण चेंजेस केले पाहिजे. जसं की आपण तोरण लावतो, ते तोरण थोड्या दिवसांनी बदलले पाहिजे. जे काही लटकन असतात ते लटकन चेंज केले पाहिजे. आणखीन तुम्हाला काय आवडत असेल देवघरामध्ये तर ते देखील तुम्ही लावू शकता. मोर पिसारे किंवा बॅकग्राऊंडला वेगळं काहीतरी वॉलपेपर, अशा पद्धतीने तुम्ही देवघर तुमच्या इच्छेने तुम्ही सजवू शकता. त्यामुळे काय होतं, जेव्हा आपण पूजेसाठी बसतो, स्वामींच्या सेवेसाठी बसतो, तर तेव्हा आपल्याला खूप प्रसन्न वाटतं आणि पूजेसाठी जास्त वेळ आपण बसू शकतो. त्यावेळी ज्या ठिकाणी बसल्यावर आपल्याला आपोआपच प्रसन्न वाटतं, मग त्या ठिकाणाहून आपण लवकर उठत नाही. त्यामुळे जर तुम्हाला देवघरामध्ये बसण्यासाठी प्रसन्न असं वातावरण हवं असेल तर थोडंफार डेकोरेट आपण देवघराला केलं पाहिजे. तर बघा, तुम्हाला या छोट्या छोट्या गोष्टी कशा वाटतात आणि तुमच्याही देवघरामध्ये असे काही चेंजेस करा. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि हे देवघर तुम्हाला कसं वाटतं नक्की कमेंट करा. पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.